महात्मा ज्योतिबा फुले यांची 198 जयंती आपण आज जल उत्सवात साजरी करीत आहे। तसेच पूर्ण परिसरातील लोक, सर्व समाजातील लोक एकत्र येऊन आम्ही सर्व 14 एप्रिल व 11 एप्रिल ह्या महापुरुषांची जयंती आम्ही जल उत्सवाने साजरी करतो आणि सर्व माता भगिनी इथे येऊन अभिवादन करतो। महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याकरता महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला प्रस्ताव दिलेला आहे आणि हा प्रस्ताव या दाम्पत्याचा लवकरात लवकर पास करण्यात यावा ही आमची माळी समाजातर्फे ही विनंती आहे। आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आपण साजरी करत आहोत। सालावाराप्रमाणे गोकुळ भुजबळ व त्यांचे सर्व सहकारी गेल्या कित्येक वर्षापासून महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आपण साजरी करतोय। देशात 2 महात्मा होऊन गेले, ज्यांना महात्मा हे उपाधी मिळाली आहे। ते एक महात्माजी गांधी, दुसरे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले। अशा वेळी जो काळ एज्युकेशनाचा काळ होता, जेव्हा शिकायला पाहिजे होतं तेव्हा शिक्षण भेटत नव्हतं, अशावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची ओढ तुम्हा आम्हा सर्वांना लावून दिली। त्यामुळं आज आपण या लायकीचे झालो की कमीत कमी 4 लोकांमध्ये बसून आपण आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवू शकतो। त्यांनी फक्त पुरुषांचाच विचार न करता महिलांनासुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी त्यांनी मोठी क्रांती त्या देशात घडवून आणली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीसुद्धा त्यांना आपला गुरु मानले होते। असे महात्माची जयंती साजरी करताना मला व सर्व यांना अतिशय आनंद होतो। त्यांना फक्त त्यांनी जे दाखवून दिलेला मार्ग आहे त्यावर आपण चालू, एवढीच प्रार्थना ईश्वरचरणी करतो आणि जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय भारत।